नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अभिजित दिपकेला संदर्भात वकील असीम सरोदेंचा खळबळजनक दावा। अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीनं नीट प्रकरणी आंदोलनाचा इशारा दिला। या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचा आरोप करण्यात येतोय। अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत विद्यार्थ्यांना, पालकांना आणि या प्रकरणामुळे नाराज असलेल्या नागरिकांना दिल्लीतील जंतर मंतर इथं शांततापूर्ण आंदोलनासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय। मला एअरपोर्टवर भेटा, आपण सर्व मिळून आवाज उठवू, असं ते व्हिडिओमध्ये म्हणालेत। यावर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे। दरम्यान वकील असीम सरोदे यांनी मोठं वक्तव्य केलंय। सरोदे म्हणाले, मत होतं की आत्ता परत येण्यासारखी परिस्थिती आहे का याचा अंदाज घेतला पाहिजे। कारण की जसं संग्राम पाटील लंडनमधून काहीतरी लिहायचे, तर त्यांना विनाकारणच अरेस्ट करण्यात आली। त्यांच्यावर चुकीचे आरोप करून त्यांना जवळपास 5-6 महिने भारतामध्ये न्यायालयीन प्रक्रियेत आणि पोलिसांच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूप मोठा त्रास झाला आणि नंतर त्यांना परत जाता आला। त्यामुळे सरकार हे बदलाच्या भावनेतून यंत्रणांचा वापर करणारं असल्यामुळे संपूर्ण योजना तयार असेल तरच भारतात यावं असं माझं मत मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलं। परंतु त्याचं मत आहे की आता जी काही 30-35 लाख मुलं जे नीट परीक्षेच्या माध्यमातून अन्यायग्रस्त झालेले आहेत, वैफल्यग्रस्तता त्यांच्यामध्ये आलेली आहे, ते 30 लाख मुलं जरी धरले आणि त्यांचे परिवारातले 60 लाख लोक पालक म्हणून अशा सगळ्या लोकांचा हा प्रश्न आहे। आणि सातत्याने परीक्षेमध्ये जो भ्रष्टाचार होतो आहे, अव्यवस्थापन आहे, धोरणात्मक एक गाफिलता आहे, त्याबद्दल आत्ताच बोललं पाहिजे। कारण की अभिजित दिपके याचं म्हणणं आहे की कॉक्रोच जनता पार्टी हा पक्षच मुळात नवीन मुलं जे आहेत, जे आत्ता जेनझी असतील किंवा नवीन जे मुलं आत्ता अजून शिक्षणाच्या प्रक्रियेत आहेत, त्या सगळ्यांचं दुःख मांडणारा पक्ष आहे। त्यामुळे मला आत्ता यायलाच पाहिजे असं अभिजितनी सांगितलं आणि त्यानुसार 6 तारखेला सकाळी त्याचं विमानतळावर आगमन होईल। तेव्हा अनेक जण त्याच्यासोबत तिथून जंतर मंतरकडे येतील आणि त्यांची भूमिका मांडतील। त्यापूर्वी आवश्यकता असेल तर ते संसद मार्ग पोलीस स्टेशनला सुद्धा जातील आणि पोलिसांना माहिती देतील की आम्ही असा लोकशाही मार्गाने शांततामय प्रकारे आमचा निषेध आम्ही नोंदवणार आहोत आणि आमचं म्हणणं मांडणार आहोत। तर एवढं माझं बोलणं झालं।